बजेटमधील विशेष तरतुदी सांगा. आजच्या बजेटमध्ये सुरुवातच मी आरोग्य विभागाने केली. आपण पाहिलं असेल की 6 मॅटर्निटी आणि 5 जनरल हॉस्पिटल हे सक्षम करायचे. अद्ययावत वॉर्ड असतील, कॉन्ट्रॅक्ट बेसवर डॉक्टर्स असतील आणि पूर्ण विथ मेंटेनन्स पुणे शहरातल्या नागरिकांसाठी अद्ययावत सुविधा देणं ह्या बजेटचं पहिलं धोरण आहे. आणि जनरल हॉस्पिटल की कुठल्याही नागरिकाला प्रायव्हेट हॉस्पिटल न जाता महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, अत्याधुनिक पद्धतीने चांगले डॉक्टर्स विथ मेंटेनन्स असं करायला ठरवले. 11 हॉस्पिटल पुढच्या दिवसामध्ये ह्या शहरातल्या नागरिकांसाठी त्या. आणि मला असं वाटतं की जे पुणेकर आयुष्यभर बघा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लाखो रुपयाचे बिल त्यांना द्यावं लागतं, ते न देता महापालिकेत मोफत करावा हा माझा पहिला उद्देश होता. आणि आरोग्यासाठी भरपूर तरतूद मी यावेळी केली. त्याच्यामध्ये शहरी गरीब योजनेला माननीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं मी त्याला नाव द्यायचं ठरवलंय आणि ते घोषित केलंय. तसं डायलिसिस सेंटर जे आहे आणि पेट स्कॅन माननीय घाटे साहेबांनी केलं, त्याला गिरीशभाऊ बापटांचं नाव दिले, ते आता कार्यान्वित होईल. अशा प्रकारे आरोग्य विभागातल्या ज्या योजना मी मागाची भाषणाद्वारे सांगितल्यात की जास्तीत जास्त औषधं असतील, कॅन्सरचं 1.5 लाखावरनं 3 लाख, डायलिसिस 1.5 लाखावरनं 3 लाख, आणि ज्या ठिकाणी डॅशबोर्ड करणार आहेत की बाबा कुठले नागरिक ह्या ठिकाणी आलेत, किती डॉक्टरांनी त्यांना तपासणी केली, काय त्यांना अडचण आहे, हे डॅशबोर्डचं दर महिन्याला त्याचा आढावा घेणार आहे. तर अत्याधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल, मॅटर्निटी हे पुणे महापालिकेचं सक्षम असं हॉस्पिटल असणार आहे आणि नागरिकांना चांगली सोय मिळणार.